पुण्यातल्या हडपसर परिसरातल्या उषा किरण रुग्णालयात बॉम्ब आढळल्याप्रकरणी आता एक मोठी माहिती समोर येते। उपचारांसाठी पैसे नसल्यामुळे आरोपीनं बॉम्ब तयार केला होता आणि बॉम्बमध्ये कुणीतरी स्फोटक पोलिसांनी या संदर्भात आज एक पत्रकार परिषद घेतली आणि मोडस ऑपरेंडी या बॉम्बची कशी राबवण्यात आली त्याची माहिती दिली। बॉम्बची धमकी देऊन खंडणी मागण्याचा डाव या आरोपीचा होता। या आरोपीला पोलिसांनी आधीच अटक केलेली आहे। संबंधित आरोपीने YouTubeवरनं बॉम्ब नेमका कसा बनवायचा याचं प्रशिक्षण घेतल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। आरोपीचे काल जे घर आहे आणि त्याचे दुकान आहे तिथे झडती घेण्यात आली होती आणि ते झडतीमध्ये जे डिजिटल क्लॉक होता त्याचे केस जे होता ते त्यांच्या घरात सापडला होता, म्हणून आरोपी कन्फर्म्ड आहे अशी खात्री झाली होती। टेक्निकल ॲनालिसिस इन्व्हेस्टिगेशनचे आधारेवर आरोपी एक ट्रेननी नागपूरचे दिशाने पडालेले आहे अशा प्रकारची बातमी समोर आली होती। त्यांना नागपूरचे रेल्वे स्टेशनला त्यांना ATSची पथकनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे। 10 तारीखला त्या हॉस्पिटलला काही पर्सनल ट्रीटमेंटसाठी गेला होता, जिथे त्याचे काही एस्टिमेट त्याचे खर्चाचे देण्यात आला होता। ते त्यांच्याकडे ते पैसे नव्हता, म्हणून त्यांनी अशा प्रकारचे एक प्लॅन केला आणि हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसते। प्रथमदर्शनी तपासमध्ये त्या डिव्हाइस जे होता त्यामध्ये एक्सप्लोसिव्ह कंटेंट पण नव्हता अशा प्रकारचे प्राथमिक दृष्टीने समजते, परंतु ते शेवटी फॉरेन्सिक रिपोर्ट डिटेल आल्यानंतरच आपल्याला डिटेल कळेल। आरोपी जे आहे त्याचे कोणताही पूर्व इतिहास क्राइम रेकॉर्ड अभिलेखवर दिसून येत नाही, परंतु इतर बाकी जे काही ठिकाण आहे तिथे त्याचे झडती वगैरेची प्रक्रिया इतर सुरू आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।